नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आगामी होणाऱ्या 2022 महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे सामान्य विज्ञान या विषयावर काही प्रश्न आपण ह्या सीझनमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, विवाहित या शब्दाची विभक्ती ओळखा. तर विवाहित या शब्दाची विभक्ती काय होईल? सप्तमी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2, कणिक तिमणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर कणिक तिमणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? भरपूर मार देणे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3, सदावर्त या शब्दाचा अर्थ काय होईल? तर सदावर्त या शब्दाचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 3, धर्मार्थ, मोफत जेवण्याचे पदार्थ, कोरडा सिधा मिळण्याचे ठिकाण. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4, अग्रज या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. तर अग्रज या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल? अनुज. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास डॅश डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? दवबिंदू असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, कोणत्याही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे डॅश डॅश कमी होते. तर काय कमी होते? त्याचे वजन कमी होते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? तर कोणता रोग आहे? हा आनुवंशिक रोग आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, विद्युत शेगडे आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? तर कोणते संमिश्र वापरतात? जर्मन सिल्वर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? पुणे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पदसिद्ध सचिव हे कोण असतात? तर कोण असतात? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11, लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिद्ध होता. हा किल्ला बांधण्याचे श्रेय डॅश डॅश यास दिले जाते. तर मालिक अंबर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर कोणता वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर कोणत्या सूचीमध्ये येतो? राज्य सूचीमध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, पोलीस स्मृतिदिन म्हणून डॅश डॅश हा दिवस पाळला जातो. तर 21 ऑक्टोबर पाळला जातो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? कुठे आहे? चेन्नई येथे आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, नर्मदा नदीचा उगम कुठे आहे? तर नर्मदा नदीचा उगम कुठे आहे? अमरकंटक. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17, लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते दलाचे प्रशिक्षण केंद्र नाही? तर कोणत्या दलाचे नाही आहे? SRPF. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र शासनाने सर्वमान्य जनतेच्या तक्रारी निवारण करण्यासाठी डॅश डॅश हे पोर्टल सुरू केले आहे. तर कोणते पोर्टल सुरू केले आहे? आपले सरकार. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19, कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? तर कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? सम्राट अशोक. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारतीय जनतेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? तर कोणते कलम आहे? 17. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21,
खालीलपैकी कोणता सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर कोणत्या सेवा क्षेत्राकरिता दिले जात नाही? तर कला. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? न्यायमूर्ती रानडे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तो 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24, अमनेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय आहे? तर काय आहे या चळवळीचे उद्दिष्ट? मानवी हक्क संरक्षण. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25, RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर कशाचे संक्षिप्त रूप आहे? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26, 7 डिसेंबर 2014 रोजी दिल्ली येथील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन आयोग पुनर्रचना नियोगाच्या आधारे नियोजन आयोगाऐवजी सहकारी संघराज्य प्रणाली अस्तित्वात आली. ती म्हणजे डॅश डॅश होय. तर काय आहे ती? ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोग. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27, GST ही कोणत्या प्रकारची कर प्रणाली आहे व त्यात जास्तीत जास्त किती टक्के कर दर अपेक्षित आहे? तर GST ही काय आहे? अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे आणि ती 18% अपेक्षित दर आहे त्याच्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणती जात चिकू या फळझाडाची नाही? तर कोणती जात चिकू या फळझाडाची नाही? प्रताप. क्रिकेट. प्रश्न क्रमांक 30, भारताने चौथ्यांदा 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेटच्या विश्वकरंडक कोणत्या कर्णधाराच्या नेतृत्वात जिंकला? तर कोणत्या नेतृत्वात जिंकला? ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पृथ्वी शहा. प्रश्न क्रमांक 31, भारताच्या 59व्या 2008 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमच आशियन संघटनेतील किती देशाचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते? तर किती देशाचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते? 10 देशाचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 32, शिवराज्याभिषेक या एकाच विषयावरील चित्ररथाला राष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत किती वेळा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर 2 वेळा प्राप्त झाला आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 33, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला? सतोशी नाकामोटो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 34, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2020 चे उद्घाटक कोण होते? तर कोण होते? न्यायमूर्ती धो महानोर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 35, क्षेपणास्त्रवाहू युद्धबोट कॉरहेट अतिशय महत्त्वाची आहे. INS प्रबल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? तर कोणता दिन आहे चिमणी म्हणून पाळण्यात येतो? 20 मार्च. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 37, संरक्षण मंत्री असताना निर्मला सीतारामन यांनी कोणत्या लढाऊ विमानातून भरारी मारली होती? तर कोणत्या विमानातून भरारी मारली? सुखोई 30 MKI. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 38, PUBG हा ऑनलाईन गेम कोणी तयार केला? तर कोणी तयार केला? ब्रेडन ग्रीन. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 39, कुष्ठरोग विरोधी दिनी केंद्र शासनाने कोणते राष्ट्रीय कुष्ठरोग जागरूकता अभियान आयोजित केले? तर कोणते केले? स्पर्श अभियान. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 40, सन 2020 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विनेश फोगाट यांना कोणत्या खेळासाठी देण्यात आला? कुस्ती या खेळासाठी देण्यात आला.